आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। योजना फसवी आहे म्हणाले। ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे। ही योजना चुनावी जुमला आहे। खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं, कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं, बोले तुम्ही लाडक्या बहिणींच्या आड येऊ नका। आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय, माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे, ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा। कारण तुम्हाला 1,500 रुपये आम्ही दिले याची पोटदुखी का? कारण ते म्हणाले 1,500 काय मिळते? तुम्ही काय विकत घेताय का? तुम्ही काय भीक देताय का? काय काय बोलले, काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती। अरे बाबा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, चांदीचा खुळखुळा हातात घेऊन आलेले, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत कळणार नाही। ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे, या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे। कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय। मला ते दिवस आठवतात। माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची, कसे मनावर म्हणजे मन मारायची, हे मी पाहिलेलं आहे। आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला। आज 1,500 रुपये महिन्याला मिळतील। तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पायाखालचीच पाळू सरकली आहे। बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण झालंय। आणि म्हणून मगाशी तानाजीराव म्हणाले 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला। तुम्ही जरा आठवा 2 वर्षापूर्वीचा काळ, या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष सगळं ठप्प होतं, बंद होतं। सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज, प्रकल्प, योजना सगळं बंद होतं। मला या ठिकाणी सांगावं लागेल, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली, अनेक प्रकल्प सुरू केले, हे सगळे प्रकल्प बंद पाडले, त्यांची चौकशी लावली। अरे, शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता, कुठं फेडाले हे पाप? आणि जेव्हा सरकार आलं, आम्ही ठरवलं 2.5 वर्ष बुक्क्याचा मार माझ्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी खाला। शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, सरकार असताना जेलात जावं लागलं। मग तानाजीराव इथं, दुसरा ज्ञानराज आमदार, दोघं होते आणि त्यांनी मला सांगितलं, आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। आणि मग आम्ही उठाव केला, संघर्ष केला आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारं सरकार उलथवून टाकलं, पाडून टाकलं, नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं। आणि तेव्हापासून पाहिलं 2 वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली, रात्री नाही पहाटेपर्यंत आम्ही काम करतो। आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले,
समृद्धी हायवे नागपूर मुंबई असेल, मुंबईतले प्रकल्प, मेट्रो, सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले. आज उद्योग आपल्याकडे येत आहेत. आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर 1 ला आहे. मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं सरकार, आपलं राज्य 3ऱ्या नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे. तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर 1 ला आलं. आज जीडीपी असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल, या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला. आणि मग म्हणाले लाडका भाऊ काय, लाडक्या भावाचं काय करणार? आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला? कधी सगळे भाऊ गेले सोडून, एकही नाही राहिला. बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत. त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत, 12वी डिप्लोमा डिग्री, त्यांना 6,000, 8,000, 10,000 पर्यंत महिन्याला मानधन, स्टायपंड चालू करणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. माझ्या भावांनो लक्षात ठेवा, ही